गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छान असाल आणि माझ्या व्हिडिओजना असाच सपोर्ट करत राहा. तर वॉकिंग मी करून आलेली आहे आणि फ्रेशअप झालेले आहे आणि इथं मी बनवत आहे डोसा. तर हा डोसा मी ॲक्च्युली राईसचा बनवलेला नाही आहे, तांदळाचा बनवलेला नाही आहे. तर हे आपण राळ म्हणतो ना, कांगणी, तर इंग्लिशमध्ये त्याला फॉक्सटेल मिलेट म्हणतात. तर त्याचं बनवलेलं आहे. ॲक्च्युअली आम्ही त्याचाच भात खातो कधी कधी, दररोज व्हाईट राईस नसतो. कधी कधी आम्ही ते सुद्धा बनवतो. खूप हेल्दी असतं. ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला प्रोटीन, पुन्हा आयरन, पुन्हा फायबर खूप प्रमाणात असतं त्यामध्ये आणि खूप हेल्दी असतं. आणि जे डायबिटीस आहे त्यांना तर हे खूप छान आहे. आणि तर मी ह्याचा डोसा बनवलेला आहे. तर काही नाही, जर ह्याच्यासाठी तुम्ही जर ह्याचा डोसा बनवायचा असेल तुम्हाला, तर एक ग्लास मी 1.5 ग्लास राळ घेतलेली आहे आणि 1 ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे. तर बस एवढंच लागतं ह्याच्यासाठी. आणि नॉर्मल आपण कसं तांदळाच्या डोशासाठी आपण कसं प्रोसेस करतो तशीच प्रोसेस करायची आहे. तर बघा, डोसा खूप छान लागतो, खूप छान निघतो आणि एकदम पटपट निघतात. तांदळाच्या डोसापेक्षासुद्धा हे पटपट निघतात. आणि फक्त 2 जरी खाल्ले ना तरी तुमचं पोट अगदी गच्च होतं. तर तुम्ही नक्की इथं करून पहा, खूप हेल्दी आहे हे. तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आनंद गेलेले आहेत बाहेर. त्यामुळं अनिशा आत्ता ॲक्च्युली अनिशाचे जे फ्रेंड्स आहेत साईडला ते सुद्धा नाही आहेत, ते सुद्धा गावाला गेले आहेत. त्यामुळं अनिशाला बोर होत आहे. त्यामुळं मी तिला वरती टेरेसवरती घेऊन आलते. तसंच माझंसुद्धा काम होईल आणि तिच्यासोबत थोडंसं खेळल्यासारखं सुद्धा होईल. त्यामुळं आम्ही टेरेसवर आलतो. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर जे मशीनमध्ये मी कपडे घातलेले ते वरती घेऊन आलेले आहे. ऊन पण होतं छान, त्यामुळे पटकन वाळतील. यामुळे मी वरती घालत आहे टेरेसवरती आणि त्यानंतर अनिशासोबत थोडंसं खेळून आम्ही पुन्हा खालती गेलतो. आता नेक्स्ट मंथपासून सर्व सण वगैरे सुरू होत आहेत. तर मी आता पुढच्या व्हिडिओपासून तुम्हाला जे पूजेसाठी असू दे किंवा सणासाठी असू दे, जे हेल्प होतील असे व्हिडिओ तुम्हाला मी घालण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे माझे व्हिडिओज बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर खाली आल्यानंतर मी आज ठरवलेलं की हा जो एक कप्पा आहे तो आज क्लीन करायचा आहे. तर खूप सारं म्हणजे मला जे सामान आहे ते वरती काढून ठेवायचं आहे. जे जास्त यूज होत नाही ते काढून ठेवणार आहे आणि हे जे आहे ते थोडंसं छान अरेंज करून ठेवायचं आहे. तर त्याआधी सगळं जे आहे ते सामान ते सर्व मी खाली गॅस कट्ट्यावरती ठेवून टाकते. तर काय ना, आता श्रावण महिना सुरू होईल लवकरच म्हणजे अजून आहे टाईम, पण आपण आत्तापासूनच थोडंसं क्लीन करून ठेवलं ना तर त्यावेळेला आपल्याला खूप धावपळ होत नाही आणि खूप काम करावं लागत नाही. त्यामुळे मी युजली काय करते की जेव्हा आपल्याला टाईम मिळतो तेव्हा मी एक कप्पा घेते आणि ते आवरते. आणि जेणेकरून काय होतं ना, ते छान ऑर्गनाईज पण राहतं आणि क्लीनसुद्धा असतं. त्यामुळेला जेव्हा आपल्याला दिवाळीला असू दे किंवा श्रावण महिन्यामध्ये असू दे, जेव्हा आपल्याला क्लीन करायचं असेल त्यावेळेला आपल्याला जास्त धावपळ होत नाही आणि जास्त आपल्याला भांडी वगैरे घासत बसावी लागत नाही. तर तांबे वगैरे जे आहेत ते मी ह्या बॉक्समध्ये घालून ठेवत आहे आणि एकच तांबा मी वरती ठेवलेला आहे. आणि त्यानंतर जे काही ते शंकरपाळीसाठी आपण जो चमचा यूज करतो ते असू दे किंवा मिक्सीवरचे जे एक्स्ट्रा कॅप आहेत ते सर्व मी ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर खालचा जो कप्पा आहे तो सुद्धा मी क्लीन करून छान अरेंज करून तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं फ्रीज कसं ऑर्गनाईज केलेलं आहे, माझ्या फ्रीजमध्ये मी काय काय ठेवते हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसंच येणारे जे व्लॉग्स आहेत ते मी तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे, सणवारांसाठी हेल्प होण्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओज नक्की बघत राहा. तर बघा, हा आहे फायनल लुक. तर छान असं अरेंज करून ठेवलेला आहे आणि पूर्ण क्लीन झालेला आहे कप्पा.